दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक 2। वेळ रात्री 8:30 वाजताची। 23 वर्षांची पुष्पा पाखरे घरी जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होती, पण तितक्यात कुर्ल्याला जाणाऱ्या एका लोकलमधून बाहेर डोकावत एका गर्दुल्ल्यानं तिच्यावर चाकूने वार केला। जखमी पुष्पाला तातडीनं सायन रुग्णालयात हलवण्यात आलं आणि लोकलमधल्या लोकांनी चेन ओढत गर्दुल्ल्याला सायन स्थानकावर पोलिसांच्या हवाली केलं। यातली धक्कादायक गोष्ट ही की त्या गर्दुल्ल्यानं विनाकारणच पुष्पावर हल्ला केला होता। लोकलच्या डब्यांमध्ये महिलांची छेडछाड होणे या घटना मुंबईकर महिलांसाठी नव्या नाहीत, पण आता थेट चालत्या लोकलमधून हल्ला झाल्यानं चिंता वाढली आहे। वुमेनसाठी सेफ्टी अजून वाढवली पाहिजे, कारण की जर अशाच घटना होत राहिल्या तर कदाचित म्हणजे बायकांना ट्रॅव्हल करायला सेफ वाटणार नाही। तर ह्याच्यासाठी म्हणजे स्टेप्स शुड बी टेकन फॉर द सेम। चालत्या ट्रेनमध्ये लोक असे हात वगैरे मारून जातात, मग आपण पोलिसांची वगैरे प्रत्येक जागी सोय करायला हवी आणि मग त्यांच्यासाठी सगळे मुलींसाठी स्पेशली काळजी घ्यायला हवी। गर्दुल्ले तृतीयपंथी, पाकिटमार आणि टवाळखोर मुंबईकर लोकल प्रवाशांचे शत्रूच, आणि ते रोजच्या रोज मुंबईकरांसोबतच प्रवास करतात। लेडीजच्या बाजूला जो अपंगांचा डबा आहे, ऍक्च्युली तो अपंगांचा डबा आहे, पण तिथे कसं आहे गर्दुले वगैरे चढतात, दारू पितात आणि चढतात। हे पोलीस पण बघत असतात ऍक्च्युली, पण तिथे बघितल्यानंतर त्यांना पुढच्या स्टेशनला निदान उतरवायला पाहिजे, किंवा लेडीजमध्ये संध्याकाळी जो पोलीस असतो तो बघत असतो की हा दारू पिलेला इथे चढलेला आहे, फक्त बघायची भूमिका असते। चालत्या लोकलमधून धारधार शस्त्राने वार करून पळून जाण्याचा जणू नवा ट्रेंडच रुजू होतोय। त्यामुळे प्रवाशांनी लोकलमध्ये चढताना स्वतःच अधिक काळजी घेण्याची गरज आहे, कारण रेल्वेचं प्रशासन ही घटना केव्हा गांभीर्याने घेईल माहित नाही। अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।